बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची जवळपास 3 महिन्यापूर्वी हत्या झाली. सुदर्शन गुले, वाल्मिक कराड यांना बीड पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. मात्र यातील एक आरोपी जो फरार आहे, कृष्णा आंधळे, तो आज सकाळच्या सुमारास नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा सुरू झाली. काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. नाशिकच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोडच्या सहदेव नगरमध्ये दत्ताचं मंदिर आहे. त्या ठिकाणी काही नागरिक दर्शनासाठी आले. यातील एक नागरिकाला 2 इसम समोर दिसले. त्या इसमांनी आपला मास्क खाली घेतला आणि दोघांची नजर एक झाली. तो असलेला इसम हा कृष्णा आंधळेच असल्याचा दावा या गृहस्थांनी केलाय. काय म्हटले हे गृहस्थ, ऐका. जो तपास चालू आहे त्यांना मी जे काही सांगितलेलं होतं का ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट, तर तो व्हाईट शर्ट पण दिसतोय, ब्लॅक पॅन्ट पण दिसतीये आणि दोघं जण जे काही दिसत आहे ते जवळजवळ ऑलमोस्ट ते दोघं तिथून गेलेले आहेत. तर हा फुटेज आता आपण सीओजी सेंटरमध्ये तिथूनच काढलाय. तो फुटेज लाईव्ह फुटेज सगळेजण तुम्ही आहेत, तुम्ही बघताय. जे मी साक्षीदार म्हणून जे साहेबांना सांगितलं, जे वर्णन सांगितलं तेच आहे ते. त्याच्यामुळे इथून पुढे आता तपास कसा करायचा पाटील साहेब त्याचा निर्णय घेतील. नेमकं काय तुम्हाला निदर्शनास आलं होतं? आणि निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती, ब्लॅक गाडी आहे ती. ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट शर्ट. त्या हिशोबाने तो 100% जो काही आरोपी 3 महिन्यापासून फरार आहे तोच आहे, कृष्णा आंधळे. तुम्हाला कसं लक्षात आलं की तो कृष्णा आंधळे असं? त्यांनी मास्क घातला होता, तर मास्क जेव्हा काढला त्यांनी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी त्याला लगेच ओळखलं का हा कृष्णा आंधळे. हा फुटेज 9:36 ते 9:37-38 झालेला आहे. 9:42 माझा फोन गंगापूर पोलीस स्टेशनला गेलेला आहे. त्याच्यामुळं मी त्वरित फोन केला, त्वरित ते आले. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिसतात त्यात आपल्याला. घटनास्थळावर संशयित कुठून आला हे माहित नाही मला. किती वेळ होता तुम्ही ज्यावेळेस 2 ते 3 मिनिटं मोजून 2 ते 3 मिनिटं. हार्ड पाठलाग केला का त्यांचा? पाठलाग नाही केला, पण मी जसा गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला ना, माझा दिशेने म्हटलं हे कुठून तरी वेगळ्या दिशेने निघून आपण कुठून वेगळ्या दिशेने जाऊया पण धरूया, पण ते पसार होऊन गेले. कोणती गाडी होती काही लक्षात आलं तुमच्या? ब्लॅक गाडी होती. तो इसम कृष्णा आंधळे असल्याचा त्यांनी दावा केला. हे पेशाने ॲडव्होकेट आहे. याबाबत त्यांनी नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. याबाबत गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी येऊन सर्व CCTV फुटेज ताब्यात घेतले आणि ह्या फुटेजच्या आधारे आता नाशिकच्या गंगापूर रोड पोलिसांचा तपास सुरू आहे. काय म्हटले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पाहूयात. ॲडव्होकेट बनकर साहेब, आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे CCTV फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन CCTV फुटेज चेक करतो. त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहेत, त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण CCTV फुटेज बघितलं. 9:36 तो त्यांनी जी संशयित जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते इसम त्या ठिकाणावर जाताना दिसत आहेत. तर आमच्यासोबत गुन्हे शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे, ते आणि गंगापूर पोलीस स्टेशन. आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी, त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेत आहोत आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ॲडव्होकेट बनकर साहेब, आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे CCTV फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन CCTV फुटेज चेक करतो. त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहेत, त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण CCTV फुटेज बघितलं. 9:36 तो त्यांनी जी संशयित जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते इसम त्या ठिकाणावर जाताना दिसत आहेत. तर आमच्यासोबत गुन्हे शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे, ते आणि गंगापूर पोलीस स्टेशन. आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी, त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेत आहोत आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालू आहे. आता त्यांनी जे वर्णन हे 2 तरुण त्या इसमाच्या नजरला नजर झाल्यानंतर थेट मखमलाबादच्या दिशेने निघून गेले. खरं तर नाशिक आणि वाल्मिक कराड यांचं हे नातं जुनंच आहे, कारण की
संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर वाल्मिक कराड हा आपल्या सहकाऱ्यांसोबत नाशिकमध्ये आल्याची चर्चा आहे आणि कृष्णा आंधळे हा आज नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. खरं तर सोशल मीडिया असेल त्याच्यावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. मात्र खरंच कृष्णा आंधळे हा जिवंत आहे का आणि तो जिवंत असेल तर तो नाशिकमध्ये आहे का याचा तपास आता नाशिक पोलिसांसह बीड पोलीस करत आहे. त्यामुळे या तपासामध्ये अजून काय नवनवीन खुलासे समोर येत आहे आणि नाशिक पोलीस कोणत्या दिशेने तपास करताय, कृष्णा आंधळे खरंच आला होता का, हे तर तपासानंतरच निश्चित होईल. मात्र ह्यावर येत्या काळामध्ये अजून किती राजकारण पेटतं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.